हे बघा, थॅलेसिमिया जे आहे हे आणि सिकल सेल हे गंभीर आणि अनुवंशिक आजार आहेत. थॅलेसिमिया म्हणजे ज्या लेकराला किंवा रोगीला थॅलेसिमिया मेजर असते त्याला नेहमी रक्त द्यावं लागते. सुरुवातीला महिन्यात एकदा, त्याच्यानंतर जसं जसं वय वाढते तसं तसं रक्ताची रिक्वायरमेंट वाढत जाते आणि मग दर 15 दिवसात रक्त द्यायची गरज असते. आणि थॅलेसिमियामध्ये खूप सारे औषधं घ्यावं लागतात, खूप सारे इन्व्हेस्टिगेशन्स करावं लागतात. म्हणजे हे खूपच एक त्रासदायक आजार आपण म्हणू शकतो. तसंच सिकल सेल डिजीज एक असा आजार आहे, तोही अनुवंशिक आणि गंभीर आजार आहे. आणि त्या लेकराला किंवा रोगीला सिकल सेल डिजीज असते त्याला नेहमी शरीरात खूप वेदना होत असते. म्हणजे हातपाय दुखणं, पोट दुखणं, पाठ दुखणं, हे म्हणजे इतकं दुखत असते की त्याला म्हणजे बऱ्याच वेळा त्याला हॉस्पिटलमध्ये आपल्याला ॲडमिट करावं लागते. आणि याच्यामध्येही आपल्याला हिमोग्लोबिनची कमी असल्यामुळे कधी कधी आपल्याला रक्त द्यावं लागते. तर म्हणजे हे जे दोन्ही आजार आहेत, थॅलेसिमिया असो किंवा सिकल सेल असो, हे खूप त्रासदायक आजार आहे. तर मग हे जसं देशाचा आपण बघितला तर पूर्ण देशात 1.5 लाख थॅलेसिमियाचे तकरीबन पेशंट्स आहेत आणि सिकल सेलचे तर खूप म्हणजे 12 ते 14 लाख पेशंट्स आहेत. थॅलेसेमिया जर आपण बघितलं तर मग तुम्ही जर नागपूरची गोष्ट करणार तर नागपूरमध्ये 600 पेशंट्स नागपूरमध्ये आहेत. म्हणजे ते रजिस्टर्ड आहेत आपल्याकडे. आणि जे सिकल सेलचं प्रमाण आपल्या विदर्भात खूप जास्त आहे. म्हणजे पूर्ण देशामधल्या सगळ्यात जास्त सिकल सेलचे पेशंट आपण म्हणू शकतो की मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रात आहेत. आणि महाराष्ट्रात सगळ्यात जास्त पेशंट्स आपल्या विदर्भात आहेत. आणि विदर्भाच्या जे पूर्व विदर्भ आहे, जे म्हणजे नागपूर जिल्हा असेल, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, वर्धा आणि गडचिरोली विशेषकर, इथे सिकल सेल खूप जास्त प्रमाणात. तर हे तर खूप म्हणजे हे असे आजार आहेत हे ज्यांना आपण 100% रोखू शकतो. आणि म्हणजे हे एक सिकल सेल किंवा थॅलेसेमियाचा बाळ जर आला तर का बरं आला, कारण त्याचे आई वडील असतात ते थॅलेसेमिया मायनर असतात किंवा सिकल सेल ट्रेट असतात. आणि एक जर समजा थॅलेसेमिया मायनर पुरुष आहे आणि त्याचं लग्न एक थॅलेसेमिया मायनर स्त्रीशी झाला तर मग बाळाला जे आहे ते थॅलेसेमिया मेजर हे आजार होतो, ज्याला नेहमी ब्लड लागतो. तसंच सिकल सेल आहे. म्हणजे सिकल सेल ट्रेट जे आहेत ते नॉर्मल असतात, त्यांना काहीच नसते. पण एक पुरुष जर सिकल सेल ट्रेट असलो आणि त्याच्या लग्नात समजा एक मुलगी आहे ती सिकल सेल ट्रेट आहे, तर त्यांचं जे बाळ होणार त्याला सिकल सेल डिझीज हा एक गंभीर आजार होणार. म्हणून आपण ऐकतो की लग्नाच्या अगोदर लोक कुंडल्या मिळवतात, बरोबर आहे. पण आमचं असं म्हणणं आहे, तुम्हाला कुंडल्या मिळायचं आहे तर तुम्ही मिळा, पण त्याच्यासोबत आपल्याला थॅलेसेमिया मायनर आणि सिकल सेल ट्रेट याची चाचणी करणं खूप गरजेचं आहे. तेच मी आता तुम्हाला सांगितलं की थॅलेसेमिया मेजर आणि सिकल सेल डिजीजचा बाळ आपल्या परिवारामध्ये किंवा समाजामध्ये नको पाहिजे तर आपल्याला पहिलेपासून लग्नाच्या अगोदरच सगळ्या म्हणजे युवा आणि युवती म्हणजे पुरुष आणि स्त्री सगळ्यांनी थॅलेसेमिया आणि सिकल सेल, थॅलेसेमिया मायनर आणि सिकल सेल ट्रेटची चाचणी केली पाहिजे. हे बघा, थॅलेसेमिया जे असते म्हणजे 6 महिन्यातून 1 वर्षापर्यंत कळून जाते. तर त्याच्यात काय असते की जे लहान बाळं असतात, जर समजा 6 महिन्याचा बाळ झाला आणि त्याच्या ॲक्टिव्हिटी कमी झाली, तो खूप असा पेल दिसत आहे, त्याच्या म्हणजे असं वाटत आहे की तो आजारी आहे, तर त्याला आपण डॉक्टरकडे न्यायचं आणि मग ते डॉक्टर त्यांची एक जाच करतात आणि कन्फर्म करतात की त्याला थॅलेसेमिया हा आजार आहे की नाही. तसंच सिकल सेलमध्ये काय असते की कोणाला म्हणजे 1 वर्षात कळत असते की त्याला सिकल सेल डिझीज आहे, कोणाला 5 वर्षापर्यंत कळत असते, कोणाला 10 वर्षापर्यंत कळत असते. पण तरी जर असं आपल्याला वाटला की बाळ असा त्याची शक्ती कमी वाटत आहे, तो बरोबर खेळत नाही आहे किंवा त्याच्या हिमोग्लोबिन कमी वाटते आहे, तर मग आपल्याला सिकल सेलची चाचणी करणं गरजेचं असतं. खूप सारे आहेत. आता आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की आपण कोणाला जर समजा असा थॅलेसेमिया मायनर किंवा सिकल सेल ट्रेट सांगितला आणि त्यांना सांगितलं की तुम्ही लग्नाच्या अगोदर जेव्हा तुम्ही आपली समजा एक पुरुष असला आणि त्यांना आपण सांगितलं की तू लग्नाच्या अगोदर आपली जेव्हा बायको तुम्ही शोधणार तर मग बघून घ्याल की त्याला सिकल सेल ट्रेट नसला पाहिजे. पण त्यांना असं वाटते की त्यांचे जे नातेवाईक असतात किंवा त्यांचे जे मित्रपक्ष असतात त्यांना असं वाटते की याला खूप मोठा आजार झाला. हे बिलकुल गैरसमज आहे. म्हणजे हा सिकल सेल ट्रेट
आणि थॅलेसेमिया मायनर हे नॉर्मल असतात, त्यांना काहीच असा आजार नसतो. तर हे लोकांना समजला पाहिजे, नंबर एक. नंबर दोन, सिकल सेल डिझीजचे जे पेशंट असतात, म्हणजे ज्यांना त्रास असते, ज्यांना खूप वेळा ॲडमिट करावं लागते. तर काही लोक असं म्हणतात की हे पहिले पुराण्या जमान्यामध्ये हे खूप असा मांस वगैरे त्यांनी खाल्ला असेल त्यांच्या परिवारमध्ये, म्हणून हे पेशंट वगैरे असे झालेत. हे बिलकुलही बरोबर नाही, हेही गैरसमज आहे. ही टोटली अनुवंशिक बिमारी आहे आणि हे याचा म्हणजे आहे मांस खाणं वगैरे याचा काहीच संबंध नाही. हे खूप इम्पॉर्टंट म्हणजे तुमचा प्रश्न आहे, कारण महत्त्वाचा प्रश्न आहे. कारण काय आहे की ही जे आजार आहे, आपण बघितलं असेल की पोलिओ आपल्या देशात खूप जास्त होता आणि पोलिओवर काय झालं, आपण सरकार असो किंवा NGOज असो किंवा रोटरी क्लब, लॉयन्स क्लब, सामाजिक संस्था सगळे मिळून एक अवेअरनेस जे क्रिएट केला पूर्ण देशाभरात, त्याच्याने आपण आज पोलिओ दोन बूंद पोलिओ के, इवन ते आपले सेलिब्रिटीज आले, अमिताभ बच्चन आले, ते सगळे आले आणि ते सांगितलं त्या लोकांना की 2 बूंद जिंदगी के, 2 बूंद जिंदगी के, आणि पोलिओ आज ऑलमोस्ट आपल्या देशातून निघाला आहे. तसंच म्हणजे आपल्याला आता थॅलेसेमिया आणि सिकल सेलसाठी सेम अशी मोहीम आपल्याला राबवण्याची गरज आहे. म्हणजे आज आपल्याला काय पाहिजे, आपल्याला अशी सरकार आणि सामाजिक संस्था, डॉक्टर्स, ते सगळ्यांनी मिळून एक मोहीम सुरू केली पाहिजे, जेणेकरून लोकांपर्यंत या आजाराबद्दल अवेअरनेस जे एकदा आली तर मग याच्यावर रोकथाम करता येईल. मग आम्ही म्हणजे 25 वर्ष झाले इथे आम्ही थॅलेसेमिया आणि सिकल सेल या आजारावर काम करत आहोत. त्याच्यात म्हणजे थॅलेसेमिया आणि सिकल सेलचे जे पेशंट्स असतात, रोगी असतात, त्यांच्या मॅनेजमेंट आणि दुसरं म्हणजे प्रिव्हेन्शनसाठी आम्ही काम करत आहोत. आणि मॅनेजमेंटमध्ये आम्ही त्यांना निःशुल्क रक्त देण्याची सुविधा आहे आणि त्यांना औषधंही आम्ही सगळे निःशुल्क देत असतो. त्यांचे जाचा वगैरे ज्यांना लागतात त्यांचे जाचाही आम्ही नेहमी करत असतो. सरकारची जे सुविधा असते त्याच्या लोकांपर्यंत पोहोचले पाहिजे, म्हणजे लोकांना त्याच्या गायडन्स आमचे NGO जे आहेत, थॅलेसेमिया आणि सिकल सेल सोसायटी ऑफ इंडिया, याच्या माध्यमाने आम्ही करत असतो. आमच्या हे थॅलेसेमिया आणि सिकल सेल सेंटर म्हणजे इतके वर्षापासून एक म्हणजे नागपूरचे नाही तर आपले विदर्भाचे नाही तर आपले मध्य प्रदेश आणि छत्तीसगडचेही पेशंट आमच्याकडे येत असतात. म्हणजे पूर्ण मध्य भारत आपण म्हणू शकतो, त्यांचे पेशंट आमच्याकडे निःशुल्क ट्रीटमेंटसाठी थॅलेसेमिया आणि सिकल सेलचे आजारावर येतात. हे बघा, असं आहे की हा एक खूप खर्चवाला आजार असं म्हणू शकतो आपण. म्हणजे एका पेशंटला जर पूर्ण ट्रीटमेंट बघावा तर वर्षभरात 50,000 ते 1,00,000पर्यंत म्हणजे एक पेशंटचा मिनिमम खर्च मी सांगत आहोत. याच्या व्यतिरिक्त जर समजा ॲडव्हान्स ट्रीटमेंट लागली, कॉम्प्लिकेशन्स लागले तर खर्च आणखीन जास्त होत असते. आता कसं आहे, सरकारी सुविधांचं जर म्हणाले तर पहिले तर ब्लडही आपल्याला रक्तही नाही मिळत होता, पण आता हेच खूप चांगलं झालं आहे की आपले सरकारच्या माध्यमातून आपल्याला निःशुल्क रक्त आणि विदाऊट डोनर थॅलेसेमियाच्या पेशंटना आणि सिकल सेलच्या पेशंटना रक्त मिळत असते. आता दुसरा म्हणजे या पेशंट लोकांना औषधं असतात, म्हणजे आयरन चिलेटर थॅलेसेमियामध्ये लागतात आणि हायड्रॉक्सियुरिया म्हणून औषध आहेत ते सिकल सेलमध्ये लागतात. तर हे औषधं डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलपर्यंत आता पोहोचलेले आहेत. तरी पण आम्हाला असं वाटते की हे जे औषध आहेत ते ग्रामीण म्हणजे रुरल हॉस्पिटलपर्यंत पोहोचला पाहिजे आणि तिथेही लोकांना हे औषधं मिळायला पाहिजेत. नंबर एक. आणि दुसरं म्हणजे जे रक्ताची सुविधा तर आहे, पण हे नॅट टेस्टेड ब्लड, हे ब्लड आपल्याला मिळायला पाहिजे या पेशंट लोकांसाठी. कारण हे जे ब्लड असते नॉर्मल, जे आपण एलिझा टेस्ट, नॉर्मल ब्लडमध्ये एलिझा टेस्ट जे होत असतो, त्याच्याने काही संक्रमण म्हणजे क्रॉनिक ट्रान्सफ्युजन असल्यामुळे, वारंवार ब्लड दिल्यामुळे काही संक्रमण लाईक HIV, हेपॅटायटिस B, हेपॅटायटिस C त्यांची शक्यता असते. तर मग नॅट टेस्टेड ब्लड दिलं तर ही शक्यता खूप कमी होत असते. म्हणून आपल्याला नॅट टेस्टेड ब्लड जे आहे ते भेटला पाहिजे. तिसरा, आणि आता हे जे पेशंट्स आहेत त्यांना डिसेबिलिटी बेनिफिट मिळत असते, म्हणजे त्यांना एज्युकेशनमध्ये रिझर्वेशन आहे, पण त्यांना अजूनपर्यंत त्यांना नोकरीमध्ये म्हणजे एम्प्लॉयमेंटमध्ये रिझर्वेशन नाही आहे. तर आमची अशी मागणी आहे की या पेशंट लोकांना एम्प्लॉयमेंटमध्येही रिझर्वेशन मिळालं. तर आम्ही हे जे मेन आपल्याला माहीत आहे की हे आजार जे आहे ते आपण पूर्णपणाने याला रोखू शकतो.
आणि याची रोकथाम जी आहे ते संभव आहे. म्हणून प्रिव्हेन्शनवर भर देणं खूप गरजेचं आहे. आज आमचं असं म्हणणं आहे की जे मॅरेजेबल एज ग्रुपचे लोक आहेत, म्हणजे युवक आणि युवती आहेत, त्यांच्या टेस्टिंग म्हणजे थॅलेसेमिया मायनरच्या आणि सिकल सेल ट्रेटचा हे करणं खूप गरजेचं आहे. त्याच्यासाठी अवेअरनेस क्रिएट करणं खूप गरजेचं आहे. जे प्रेग्नंट लेडीज असतात, गर्भवती महिला आहेत, त्यांच्या पहिल्या ट्रायमिस्टरमध्ये, पहिल्या 3 महिन्याची प्रेग्नन्सीमध्ये थॅलेसेमिया मायनरची आणि सिकल सेल ट्रेटची चाचणी करणं म्हणजे HPLC टेस्ट करणं खूप गरजेचं आहे. हे सगळं जर होईल तर मग आपल्या देशात थॅलेसेमिया आणि सिकल सेल डिझीजचे रुग्ण कमी होईल आणि देशाचा जे पूर्ण हे फायनान्शियल बर्डन देशावर या पेशंटच्या मॅनेजमेंटवर होत असतो त्याच्यात कमी येईल.